कोणी दात काढायचे नाही। मी माझा टाइम तुम्हाला देतोय। मला कंपनी वाल्यांनी इथं बोलवलंय म्हणजे पागल नाही ते। तुम्हाला काहीतरी 4 गोष्टी सांगायचे आहे मला। हे गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। गाइस, आज आपण काय करणार आहे माहिती आहे? तुम्ही विचार पण नाही करू शकत। आज आपल्याला आहे फायर अँड सेफ्टीची ट्रेनिंग, ती पण कुठं? गोंद्याला मुकणे डॅमच्या तिकडे, म्हणजे CTR म्हणून कंपनी आहे, तिथं आज आपल्याला बोलवलंय ट्रेनिंग साठी। बट गाईज, त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले जायचंय अशोका वेअर हाऊसला। तिथं काही फायर एक्सटिंग्विशर MT आहे, तर ते पण आपल्याला घ्यायचे, आपल्या पसंतीने लोड करायचे आणि त्यानंतर मग आपण जाऊ ट्रेनिंग साठी। तर चला गाईज, लवकरात लवकर निघू आपण आता आपल्या प्रवासाला। तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघत जा आपली काय भावांनो, कारण तुम्हाला पण काही ना काही फायर अँड सेफ्टीचं आपल्याकडे शिकायला भेटेल। रस्त्याने फुल ट्रॅफिक लागलेली आपल्याला, ब्रह्मांडाच्या बाहेर डायरेक्ट हे बघा, हालायला सुद्धा जागा नाही ऍक्च्युली, असं समजा। आता लवकरात लवकर निघालो पाहिजे इथून, म्हणजे मग टेन्शन नाही आपल्याला, नाही का? कारण एवढं 2 व्हीलर, त्यानंतर एवढं पाठीमाग सुद्धा फुल गर्दी विषय। आणि गाईज, आता आपण पोहोचलेलो आहे अशोका वेअर हाऊसला। तुम्ही विचार करशाल का जास्त करून हा माणूस आहे ना गाडीमध्ये व्हिडिओ का बरं काढतो? ऍक्च्युली ना कंपनीमध्ये अलाउड नसतं, डायरेक्टली आपला मोबाईल वगैरे जमा होऊन जाईल, नाही का? आणि त्याच्यात मोबाईलचे अजून हप्ते चालू आहे माझ्या, त्याच्यामुळं गाडीतच जास्त करून व्हिडिओ काढतो। बघू शकते तुम्ही, बघा आता हे अशोका वेअर हाऊस आहे। तर गाईज, आता इथून काही फायर एक्सटिंग्विशर आपल्याला घ्यायचे। आता आपण जिथं नेक्स्ट लोकेशनला चाललोय ना, तिथलं तुम्हाला फक्त वातावरण दाखवतो। एवढं खतरनाक वातावरण आहे ना गाईज, असं वाटतं जसं आपण आहे ना, ती कंपनी नाहीये, तो एखादा विला वगैरे असं वाटतं डायरेक्ट। तर गाईज, चला आता जाऊ लवकरात लवकर तिथं, तुम्हाला तिथलं डायरेक्ट विला टाईप कंपनी पण दाखवतो आणि त्यानंतर आपल्याला तिथं फायर आणि सेफ्टीची ट्रेनिंग पण आहे। स्टार्टिंगला जाताना आहे ना कंपनीमध्ये हा असा रस्ता लागतो बघा, एवढा डेंजर रस्ता नाही, एवढा भंगार, पण पुढे जी वाईब आहे ना बघण्यासाठी ती खतरनाक आहे। काहीच तर आता आपण कंपनीत पोहोचलेलो आहे आणि ही कंपनी आहे, ती बघू शकते तुम्ही, नाही का? तुम्हाला अजून वातावरण दाखवतो मी तिकडचं, नाही का? म्हणजे कंपनी कशी आहे बघा। इकडं हा डॅम आहे मोठा, दिसतोय गाईस, हा डॅम आहे आणि इकडे कंपनी अजून दाखवतो तुम्हाला गाईस। हे बघा, हा डॅम आहे, दिसला का किती मोठा ओव्हरफ्लो झालेला आहे ॲक्च्युली यावेळेस, आणि ही कंपनी। जस्ट नाव आता आपली इथली ट्रेनिंग वगैरे झाली, जिथं आपण आलो होतो नाही का, ते डॅम वगैरे जिथं दाखवलं मी तुम्हाला, तर तिथली ट्रेनिंग झाली। आपल्याला जायचं होतं ऍक्च्युली घरी, बट आता आपल्याला परत एक इमर्जन्सी कॉल आलेला आहे आणि आपल्याला तिथं पण जायचं आहे फायर अँड सेफ्टीची ट्रेनिंग देण्यासाठी। तर गाईज, चला जाऊ लवकरात लवकर। एक तरी इथला रस्ता एवढा खराब आहे का 1 तास तर आपल्याला हायवेला लागायला जातो, नाही का? गाईज, रस्ता बघितला कसा आहे, फार जाम करतो असा रस्ता, माहिती माणसाला, पण जंगल बिंगल एक नंबर आहे, नाही का? मध्ये रस्ता आहे आणि दोन्ही साईडने ना मस्त जंगल आहे बघ, काय भारी वाईब वाटते, नाही का? कॅमेऱ्यापेक्षा आपल्या डोळ्यांनी जर बघितलं ना, एक नंबर विषय डायरेक्ट गाईज इथे। गाईज, फायनली आता आपण पोहोचलेलो आहे एक स्क्रॅपच्या कंपनीमध्ये। बघ, स्क्रॅपची कंपनी आहे, म्हणजे जे काही असतं, म्हणजे TV वगैरे, फ्रीज, त्यानंतर PC, लॅपटॉप, काही पण म्हणा, नाही का? इथं सगळं इलेक्ट्रिकल जेवढे पण वस्तू असतात ते सगळे इकडे येते स्क्रॅप होण्यासाठी। तर आपण इथं आलेलो आहे आज हायड्रन सिस्टमचं जी काही ट्रेनिंग असती, म्हणजे त्याच्याबद्दल फक्त माहिती द्यायची आणि त्यानंतर फायर एक्सटिंग्विशरची आपल्याला
ट्रेनिंग द्यायची, स्टाफला पण आणि त्यानंतर वर्करला पण. तर गाईज सगळेजण जमा होणार आहे आता लवकरात लवकर. तर आपण पण जाऊ तिथं आणि ट्रेनिंग देऊ. तुम्ही कंपनीमध्ये काम करताय, काम करताना समजा वरतून काही तुमच्या डोक्याने वगैरे जर पडलं, तुम्हाला जास्त काही इजा न होण्यासाठी हेल्मेट दिले जाते कंपनी. फायनली आता आजचा आपला जो काही टार्गेट होता तो पूर्ण झालेला आहे. आणि आत्ताशी आपण आलेलो आहे आपल्या हे बघा आपल्या गोडाऊनला. ही आपल्या गोडाऊनची बॅक साईड आहे. म्हणजे नाही का काही फायर एक्सटिंग्विशर होते, जिथं जिथं आपण ट्रेनिंग वगैरे दिली ना, तर ते फायर एक्सटिंग्विशर पण घेऊन आलेलो आहे. आता उद्या तर जमणार नाही आपल्याला, कारण उद्या ॲक्च्युली असा विषय का आपल्याला घरी कलर वगैरे द्यायचा आहे. तर चला गाईज जातो घरी. जेवण पण नाही केलेलं आहे, 5 वाजलेले. जातो आणि जेवण करतो. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, जय महाकाल.